राम राम मंडळी. तर मी आलोय जुहू बीचला. जे अंधेरी स्टेशनपासनं जवळजवळ 2 किलोमीटर अशा अंतरावर आहे. जेव्हा तुम्ही सकाळी याल तर रिक्षाने जर येताय तुम्ही तर जवळजवळ 30 रुपये पर सीट असं सीटने येऊ शकता. आणि जर तुम्हाला बेस्ट बसने यायचं असेल तर 5 ते 6 रुपये तिकीट तुम्हाला लागेल. आणि जेव्हा तुम्ही बसने किंवा रिक्षाने याल तर जवळजवळ तुम्ही इथे आल्यावर समुद्र सपाटीचा जवळजवळ पुरेपूर आनंद घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की इथे ज्या समुद्र सपाटीचे जे रायडिंग असतात, बाईक रायडिंग असो किंवा बोट राईड असो, तर सर्व असे प्रकारचे जे इथे आहेत ते सर्व फॅसिलिटी अवेलेबल आहेत. तर एवढं आहे की जेणेकरून पैसे वगैरे जे आहेत ते आपल्याला थोडेसे जास्त मोजावे लागतात. तर इथे आल्यानंतर तुम्ही भावसुद्धा केलाच पाहिजे, कारण जर भाव करताय तर थोडेफार तुम्हाला कमी पैशात किंवा कमी बजेटमध्ये सुद्धा येथे तुम्ही ह्या ट्रिपचा आनंद घेऊ शकता. तर जेणेकरून बघून घ्या, इथे असे हे जवळजवळ रायडिंगचे प्रकार आहेत, होडी ज्याला म्हणतो आपण, बोटी. आणि सर्वजण इथं कोणी सकाळी आल्यावर रनिंग वगैरे करताय किंवा आनंद साजरे करणारे फोटोग्राफर वगैरे सुद्धा असतात, जेणेकरून आपण तिथे फोटो वगैरे काढू शकतो. आणि हे बघून घ्या, असं सुंदर असा हा नजारा आहे जुहू बीचचा. तर ही माझी मैत्रीण पल्लवी बघा कशी थकली बिचारी चालली. तर असा हा सुंदर असा देखावा आहे. आणि सूर्य सकाळ जी आहे, जो आम्हाला सनसेट बघायचा होता सकाळी आल्यावर, तर तो सुद्धा आम्ही बघितला आहे. आणि छान अशा प्रकारे आमचा हा जो दिवस आहे, सकाळचा जो मॉर्निंग टाइम आहे, तो खूप फ्रेश वातावरणात चालला आहे. आणि जवळजवळ असं फिरतोय आम्ही, ही पल्लवी तर ती चालून चालून खूप थकलेली आहे. आणि हे जे नारळाचे झाडं वगैरे आहेत, तर जे एक म्हणजे नैसर्गिक हे सुद्धा वाटतंय. आणि जी समुद्राची हे जवळजवळ वाळू वगैरे बघा. आणि इथं काय बोलतात त्याला, झुंबा किंवा योगासनं वगैरे सुरू आहेत. तर संडेच्या दिवशी वगैरे इथे असे प्रोग्राम्स वगैरे होत राहतात, जेणेकरून बघून घ्या, हा झुंबाचा जो प्रोग्राम आहे तो सुरू आहे इथे. आणि मस्त सर्वजण आनंदी एक्सरसाइज वगैरे करतायत. आणि सर्वांनी व्यायाम हा केलाच पाहिजे, कारण एक्सरसाइज खूप गरजेचं आहे. आणि लहान मुलांसाठी बघून घ्या तुम्ही, तिथे लहान मुलांसाठी सुद्धा एक हे केलेलं आहे त्यांनी कार्यक्रम वगैरे, तर ते छोटेसे मुलं वगैरे खेळताय बघून घ्या. तर त्यांचं पण एक, जर आपण लहान मुलं वगैरे घेऊन येतोय सोबत, तर त्यांचा सुद्धा एक एन्जॉय वगैरे चांगला टाइम स्पेंड होऊ शकतो. आणि इथे जवळजवळ मी पण थोडासा मूड झाला आणि एक योगासन वगैरे करतोय, ट्राय करतोय होतंय का नाही. तर फायनली ट्राय करता करता होतंय बऱ्यापैकी, चालू आहे प्रयत्न. आणि बघून घ्या तुम्ही, तर फायनली थोडं थोडं करता करता पूर्ण वगैरे माझ्याकडून योगासने पूर्ण झालेलं आहे. आणि खूप दिवसानंतर केलं, त्यामुळं थोडंफार वाटत होतं होणार नाही होणार, पण फायनली स्टँड झालं आहे आणि पूर्ण बऱ्यापैकी स्ट्रेट असं योगासन माझ्याकडून झालं आहे. तर असा सर्व आमचा हा जुहूचा आजचा प्रोग्राम होता, जेणेकरून जुहूला यावं आणि सकाळचं सनसेट वगैरे पण बघणं झालं. आणि खूप छान अशी जुहूची जो हे होता आमचा. आणि एक मेडिटेशनला सुद्धा बसलो मी, तर थोडा वेळ मेडिटेशनला बसून मेडिटेशनचा सुद्धा आनंद घेतला. मेडिटेशन केल्यानंतर जो फ्रेशनेस, जो मनाला असा मोकळावा येतो, तोही खूप छान प्रकारे असा अनुभव येऊन जातो माणसाला.